नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा। आपले पेपर बाबांनो व्यवस्थित सगळ्यांनी अपडेट ठेवा। आता मार्च महिना आहे आणि हे सगळे सरकारचे अधिकारी रस्त्यावर येत असतात, म्हणजे सर्वच विभागाचे, असं काही नाही, बँकेचे सुद्धा येतात। आणि त्याच्यामुळे जर तुमचे पेपर व्यवस्थित नसतील तर मग तुमचा फोटो काढतात, तुमच्या वाहनाचे पेपरची तपासणी केली जातात आणि विनाकारण तुमच्यावरती मग बिल भरावं लागतं, दंड भरावा लागतो। हे प्रत्येकानं लक्षात ठेवा। प्रत्येकानं कुणाची काही रिक्षाची परमिट रिन्यू नसतील किंवा काही कुणाचं PUC नसेल, इन्शुरन्स नसेल तर तत्काळ करून घ्या वाहन मालकाने। ओव्हरलोडवाल्यांच्या सुद्धा तुमचं ओव्हरलोड असेल तर मोठा फाईन असतो, सिग्नल तोडला तरी फाईन असतोय, म्हणजे नो पार्किंगमध्ये सुद्धा फाईन असतोय। आता ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर आता ही महिनाभर कारवाई चालत असते चांगली, म्हणजे रात्रीची बी चालते आणि दिवसाची बी चालते। त्यांना हे टार्गेट पद्धतीने काम असतं, शासन टार्गेट देत असतं की वर्षाचं जे काम ह्यांनी लाच खाऊन केलेलं असतंय ना, असं सोडलेलं असतं आणि ह्या टायमाला त्यांना ते काम पूर्ण करायचं असतं। त्याच्यामुळं वाहतूकवाले, RTO वाले सारखे पिसाळल्यासारखे मग असतात की कोण दिसेल त्याला हात लावायचा, सिग्नलच्या आडाला थांबायचं, आणखीन तुमचे पेपर तपासायचे किंवा मग तुमची गाडी बंद करायची किंवा गाडी ब्लॉक करायची। हे ह्यांचे उद्योग चाललेले असतात। जरा ह्या मार्च महिन्यात यांची रोकडी मांडवली कमी करतात, पण ऑनलाईनला मोठे हे फाईन पडत असतात। इतर दिवस हे काय आहे, लाचखोर अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, इतर वेळेला सेटिंग करतात आणि सोडून देतात, पण मार्चमध्ये त्यांना ते टार्गेट असतं, ते पूर्ण करायचं असतं। त्याच्यामुळं ते बिंदास सर्वसाधारणपणे जो ओके असेल त्याचं सुद्धा एखाद्या वेळी ह्याच्यात भरडला जातो तपासणीत। तर प्रत्येकानं विचार करा। एक तर आता व्यवसाय आपला कमीच आहे, हेही कोणी विसरू नका। आणि मग आपला जर इन्शुरन्स कमी असला तर ते 2-4 हजाराचा फाईन मारतात, तुमचं लायसन रिन्यू नसलं तरी फाईन मारतात। मग ह्या अशा गोष्टी होतात। तर प्रत्येकानं आता मग आपापली लायसन बघा। रिक्षा टॅक्सीवाले तर जरूर तुम्ही बघा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ मात्र बघत राहा, त्याला लाईक करा, शेअर करा, की जेणेकरून तुम्हाला जर कायदे कळाले तरच तुमचा ह्या दंडापासून तुमचा बचाव होऊ शकतो। तर प्रत्येकानं आपापली लायसन बघा, रिक्षाची आपल्या परमिट बघा, रिन्यूअल आहेत का नाही। 15 दिवस ते 6 महिने तुम्ही अगोदर रिन्यू करू शकता। आता मग तुम्ही म्हणता आमचा गुरु काय सांगेल त्या टायमाला आम्ही बघू, पण त्यावेळेला आपल्या परवान्याची मुदत संपलेली असते, फिटनेस नूतनीकरणाची मुदत संपलेली असते आणि मग आपल्याला पुन्हा दंड भरावे लागतात। आणि दुसरं म्हणजे आता रिक्षांना सुद्धा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचे आहेत। प्रत्येकानं 31 मार्चपर्यंत आपल्या मोबाईल नंबरवरनं त्या बुकिंग करा की तुम्हाला पुन्हा त्या महिन्याभरात येतील। नाहीतर 31 मार्चच्या नंतर तुमचं कुठलंही काम ते करणार नाहीत, तुमचं पासिंग करणार नाहीत, तुमचं फिटनेस नूतनीकरण करणार नाहीत, तुमचं परमिट रिन्यू करणार नाहीत, कारण ती पावती तुम्हाला लागणार आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे लावायचे आहेत, ह्याचाही विचार करा आणि आपल्या पद्धतीनं काम करा। माझं एवढंच सांगणं आहे की तुमचा विनाकारण दंड जाऊ नये, तुम्ही मेहनत करायची आणि जर हा दंड आपले पेपरच अपुरटून हे केलं तर मग ते दंड मारतात, तुमचा वेळ बी जातो, पैसा बी जातो। हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। तर प्रत्येक वाहन मालकानं आपल्या वाहनाचे पेपर बी अपडेट ठेवा। आता मार्चसाठी हे पिसाळल्यासारखे हवालदार लोक, वाहतूकवाले हे येत असतात, कारण ह्यांचा वर्षभर एकच धंदा चाललेला असतो, टाक दक्षिणात चल पुढे, हा धंदा चाललेला असतो। आणि आता मात्र त्यांना त्यांचं टार्गेट पूर्ण करावं लागतं की वर्षाचं जे काय असतंय त्यांचं गणित शासनाचे जे नियम चाकोरी आहे त्या पद्धतीनं ह्यांना पूर्ण करावं लागतं। त्याच्यामुळे मग पिसाळल्यासारखं कुठं दिसेल तिथं तुम्हाला पकडणार, फोटो काढणार आणि ह्यांचं टार्गेट पूर्ण करत असतात। मग तिथं काय तुमची जरा मांडवलीचं प्रमाण कमी होतं, पण दंडाचं प्रमाण मात्र वाढतं, हे प्रत्येकानं लक्षात घ्या। आणखीन जर वाहतूक विभागाचे 5 फाईन तुमच्या गाडीवरती असतील तर तुमची ती गाडी वाहतूक विभागाकडून RTOला मेल जातात आणि ती गाडी ब्लॉक होते आणि मग गाडी ब्लॉक झाली की तुम्हाला त्या गाडीचं पासिंग करता येत नाही, इन्शुरन्स फाटत नाही किंवा दुसऱ्याचं काही सुद्धा त्याचं करता येत नाही। हे मात्र लक्षात ठेवा। ज्यांच्याकडे काय 4 फाईन आहेत, 5 फाईन आहेत, त्यांनी ताबडतोब ऑनलाईनच आपलं हे फाईन भरा की जेणेकरून 5 फाईन जर तिथं दिसले तर वाहतूक विभागाची RTOला मेल जाते, त्या मेल कनेक्ट झालेले असतात
आणि मग तुमचं गाडी ही ब्लॉक होते आणि ब्लॉक झाली की मग तुम्हाला ते RTO वाले इकडे जा तिकडे जा नाचवत असतात, पैसे भरावे लागतात ते लागतात, पुन्हा त्या वाहतूकवाल्यांची NOC आणावी लागते, पुन्हा म्हणजे तुम्हाला 4-5 चक्कर मारावा लागतात, त्यात तुम्ही हैराण होता। तर ऑनलाईन जे काही तुमचे ई-चलन आहेत ते बी भरत राहा, थोडे सुद्धा ते वाहतूकवाले घेतात असं काय नाही। जरी तुमचं समजा 5,000 फाईन असला आणि तुमच्याकडे 2,000च आहेत तरी तुम्ही ते ऑनलाईन भरू शकता, तेवढे फाईन कमी होतात, हे मात्र कोणीही विसरू नका। आणि काम करताना कायदे पाळूनच हे आपल्याला काम करायचं असते। आता मग काय बरीच लोक म्हणतात हवालदार काय करतो, हवालदार काहीच करत नाही, हवालदार फोटो काढतो देते सोडून। पण कायदे हे असे असल्यामुळं अडचणी आपणाला निर्माण होतात, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।